ओके. आज रायभान जाधव विकास आघाडीचे पहिले कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार म्हणून करंजखेड जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांचं नाव मी अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सल्ल्याने घोषित करीत आहे. आणि त्यांचं नाव हे दुसरं तिसरं कुठलं नसून आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय औचित नाना वळवळे हे आहे. प्रार्थना करतो, नानांचं काम नानांचा स्वभाव आपण अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहोत आणि त्यांची काम करण्याची पद्धत, तळागाळामध्ये जाऊन ते ज्या पद्धतीने काम करतात हे आपण सगळ्यांनी पाहिलंय स्वतःच्या डोळ्यांनी. हे कुठले 5 स्टार नेते नाहीयेत, कारण करंजखेड या सर्कलमध्ये आजकाल 5 स्टार नेते खूप फिरायला लागले. हे असले 5 स्टार नेते काही कामाचे नाहीयेत, कारण ते 5 स्टार नेते फक्त निवडणुकीपुरतं येतात आणि नंतर असे काही गायब होतात की शोधूनही सापडत नाहीत. आणि ज्याही लोकांची नावं माझ्याकडे आता सध्या घोंगावत आहेत, जी सर्कलमध्येही दिसत आहेत फिरताना काहीतरी करताना, यांचं तर बोलायलाच नको. कारण त्याच्यापैकी एक गृहस्थांनी ऑलरेडी कन्नडच्या मार्केट कमिटीची जमीन विकल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. जे अशा पद्धतीच्या प्रवृत्तीचे जर लोक असतील तर हे उद्या काय करणार आहेत? किंवा काही अशी मंडळी काम करताना दिसत आहेत, आढळत आहेत की जे लोकांना लाडू चिवडा वाढत फिरतायत. काय तर म्हणे दिवाळीचा लाडू चिवडा. माझं म्हणणं आहे की त्यांचा अर्थमंत्री आहे महाराष्ट्राचा. या अर्थमंत्र्यांनी या शेतकऱ्यांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं. हे लाडू चिवडे वाटण्यापेक्षा त्यावेळेला डोक्यावर येऊन नाचले असते शेतकरी. या करंजखेड जिल्हा परिषद सर्कलमध्ये काही नोकरदार वर्ग राहत नाही जास्त. 99.99% शेतकरीच आहेत. म्हणून त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची जबाबदारी अर्थमंत्र्यांची होती, ती न पाळता निवडणुकांचं लक्ष ठेवून जर का लाडू आणि चिवडे वाटले जाणार असेल तर या लाडू चिवड्याला काय अर्थ उरतो? त्यामुळे मला असं वाटतं की 5 स्टार पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या नादाला लागू नका. नाना हे सर्वश्रुत आहेत. त्यांचं आत्तापर्यंतचं काम हेच त्यांची ओळख आहे. खरं पाहायला गेलं तर योग्य उमेदवार रायभान जाधव विकास आघाडीला मिळालाय, याबद्दल मी भगवंताचे आभार मानतो आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रार्थना करतो की आमच्या माणसाला मदत करा. धन्यवाद. आज आमचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव साहेब, मी पूर्वी शिवसेनेत असताना मी हर्षवर्धन दादा जाधव यांचं मी पुरपूर त्यांना आमदार करोस्तर खांद्याला खांदा लावून मी उभं होतो दादासोबत. पण आज मी माझ्या 40 वर्षाच्या 45 वर्षाच्या राजकारणात मला कोण कसा आहे हे मला समजलं तालुक्यात. म्हणून मी एक निर्णय घेतला की बा आमचं राजकारणाचं कधी माणसाचं काय होईल ते माणूस सांगू शकत नाही. पण माझ्या डोक्यात एक आलं की बा मी यावेळेस, कारण आमच्या सर्कलमध्ये जे जे लोक आज निवडणुकीची तयारी करू राहिले त्या लोकांचं पाहून माझ्या डोक्यात आलं की बा आपल्याला निवडणूक लढायची आणि ती लढायची रायभान जाधव विकास आघाडी मार्फत. काहून की आज आमच्या सारख्या सामान्य गरीब कुटुंबातलं आज जर मी निवडणूक लढलो नसतं तर लोकांना म्हणलं असतं की बा या सर्कलमध्ये उद्या पैशावाल्यानंच निवडणूक लढायची करंजखेड सर्कलमध्ये. म्हणून माझ्या डोक्यात हे आलं की बा यावेळेस हर्षवर्धन दादाकून का होत नाही, आपण उमेदवारी घ्यायची आणि निवडणूक लढायची. जे हर्षवर्धन दादाचे सर्व कार्यकर्ते मी त्यांना विचारपूस करून, मी काही बळजबरी त्यांनी मी नाही आणलं आणि तेही त्याने मला आणलं नाही. मी स्वतः दादाकडे उमेदवारी मागण्यासाठी आलो. तेवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.